भराने स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। आले पाहुण्यांचेही स्वागतम, आले पालकांचेही स्वागतम, आले पाहुण्यांचेही स्वागतम, आले पालकांचेही स्वागतम। हर्षभराने 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 स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। हर्षभराने स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। आले शिक्षकांचेही स्वागतम, आले शिक्षकांचेही स्वागतम, आले शिक्षकांचेही स्वागतम, आले शिक्षकांचेही स्वागतम। हर्षभराने 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 स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। हर्षभराने स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। आले मुलांचेही स्वागतम, आले मुलींचेही स्वागतम, आले मुलांचेही स्वागतम, आले मुलींचेही स्वागतम। हर्षभराने 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 स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। हर्षभराने स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। प्रेम भराने स्वागत करीतो, प्रेम भराने स्वागत करीतो। निमित्त या ठिकाणी उपस्थित जे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुन बागुल साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुशीलाताई, उपाध्यक्ष रमेश भाऊ, त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे सदस्य देवमन भाऊ, इतरही जे पालक, माझे विद्यार्थी मित्र, माझे सहकारी बांधव, आमच्या शाळेचे आजी माजी विद्यार्थी दिसत आहेत, या सगळ्यांचं मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काटरदिगरच्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो। स्वागतम स्वागतम स्वागतम। बघा मित्रांनो, 871 पटसंख्येत असलेली आपली शाळा, या शाळेच्या आपला जागतिक आदिवासी दिन, त्याचबरोबर ऑगस्ट क्रांती दिन आणि तिसरा म्हणजे आपल्या श्रावण महिन्यातील पवित्र सण रक्षाबंधन, अशा या तिन्ही सणांच्या मुहूर्तावरती, त्रिवेणी संगमावरती आपण सगळे एकत्र झालेलो आहोत। आपल्या या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहोत। मी आपल्या या दिनाचं औचित्य साधून आपण का साजरा करत आहोत याच्याविषयी थोडक्यात आपल्यासमोर प्रास्ताविक मांडत आहे। मित्रांनो, साकुरे सरांनी सांगितलं की 1994ला जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, ज्याला आपण युनो म्हणतो, या संघटनेला 50 वर्ष पूर्ण झाली। ही संपूर्ण देशभरातील, संपूर्ण जगभरातील जनतेच्या उद्धारासाठी, निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोककल्याणासाठी झटत असणारी संस्था आहे, ती काम करत असते। हे सगळं करत असताना संयुक्त राष्ट्र संघटनेला असं वाटलं की अजूनही जगामध्ये अशा काही जमाती आहेत की त्यांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत किंवा अपेक्षित ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांच्या झालेल्या नाहीत, आणि म्हणून जो समाज अजूनही मागास आहे किंवा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही, आरोग्याच्या सुविधा त्याला मिळालेल्या नाहीत, अशा समाजाच्या विकासासाठी आपण संपूर्ण जगभरामध्ये आदिवासी दिन साजरा करायचा। आणि म्हणून 9 ऑगस्ट 1994 पासून संपूर्ण जगभरामध्ये हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं महत्व एकच आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेने जरी संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली असेल, तरी आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांनी या दिवसामध्ये खरं तर आपली जी संस्कृती आहे, आपल्या ज्या परंपरा आहेत,
आपली जी कला आहे, आपलं जे नृत्य आहे, आपल्या परंपरा, या सगळ्या गोष्टींचं खरं तर जतन आणि संरक्षण व्हावं, हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा होता. खरं तर आजच्या दिवशी आदिवासी समाजाला ज्यांनी उच्च स्थानी नेलं, अशा आदिवासी समाजाचे संस्कृती रक्षक, आदिवासी समाजावरती होणाऱ्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली, असे आदिवासी क्रांतिकारक, आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणलं असे आदिवासी समाजसेवक, या सगळ्यांना स्मरण करण्याचा किंवा त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, आदिवासी समाजामध्ये ज्या विविध परंपरा आहेत, चालीरीती आहेत, या ज्या प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेल्या आहेत, त्या इथून पुढेही जीवित राहाव्यात किंवा त्या येणाऱ्या पिढीने, येणाऱ्या समाजाने जपाव्यात, यासाठी आपण या दिवसाचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण करत असतो. आज आपल्या शाळेमध्ये देखील आपले बरेचसे शालेय विद्यार्थी हे आपल्या आदिवासी वेशभूषेमध्ये आले आहेत किंवा त्याचबरोबर आदिवासी लोकगीतांचं नृत्याचं सादरीकरण देखील आपल्या शाळेमध्ये होणार आहे. मी सर्वांना या आदिवासी दिनानिमित्त पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी जे मान्यवर या ठिकाणी लाभले त्यांचंही पुनश्च एकदा शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि माझे प्रस्ताविकाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय जोहार.